माय लॉर्ड, भारतीय कुटुंब व्यवस्थेत घराचं घरपण जपण्याची, सगळ्यांना एकत्र आणण्याची महत्वपूर्ण जबाबदारी कोणाची असते हो? एका बाईची असते. त्या बाईच्या बाईपणाला कलंक लावलाय सावी मुजुमदार यांनी. इनफ मिस्टर डोईफोडे, आपण कोर्टात उभे आहात. मिस्टर हरी, तुमच्या आशेलांना सांभाळा, त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. सावी मुजुमदार यांच्या मेडिकल इमर्जन्सीमुळे आजसाठी कोर्ट स्थगित करण्यात येत आहे. पुढील कारवाई उद्या सुरू होईल. मॅडम, तुमच्या सुनेने केलेल्या या घाणेरड्या कृत्याबद्दल तुमचं काय मत आहे? मॅडम, अंगद आणि सावी यांचा खरंच काही संबंध होता का? मॅडम, तुम्हाला फोन कॉल्स आणि मेसेजेस ह्यांच्याबद्दल तुम्हाला आधीपासून माहिती होतं का? ॲडव्होकेट डोईफोडे यांनी दाखवलेल्या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे दामिनी मॅडम? बोला मॅडम, बोला मॅडम. बोला बोला, मॅडम, मॅडम, बोला. बोला. आम्हाला उत्तर या प्रश्नाचं तुमच्याकडे नंतर अंगद निमकर विरुद्ध सावी मुजुमदार यांच्या केसचा आजचा पहिला दिवस होता. कारवाई दरम्यान अंगद निमकर यांचे वकील डोईफोडे यांनी सावी मुजुमदार यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत गंभीर आरोपानंतर खूप सारे प्रश्न निर्माण झाले. सावी मुजुमदार यांचा खरा चेहरा कोणता? नवऱ्यावर प्रेम करणारा की परपुरुषावर शारीरिक बळजबरी करणारा? बघा धैर्य, त्या सावीचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर पहिल्याच दिवशी कसा येतोय ना, दिसतोय ना तुम्हाला? ह्या पोरीमुळे अजून काय काय सहन करायला लागणार आहे आपल्याला काय माहित. जाऊ दे, मरू देत. कधी एकदा आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाते ना ती, असं झालंय मला. बघताय ना तुम्ही धैर्य? आई, मी खरं सांगते ग, मी खरंच असं काही नाही केलं. हे सगळे ना खोटे आरोप आहेत. मी खरंच असं काही नाही केलं ग. हो ग बाळा, मला माहित आहे तू काही केलेलं नाही.
माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू रडू नको हा. समजा ठीक होईल. समजा ठीक होईल. सावी मुजुमदार, तुमची ही नाटकं आहेत ना, हे आता संपल्यात जमा आहेत. तुमच्या या भोळ्या चेहऱ्याच्या पाठीमागे असलेला तुमचा खरा स्वार्थी, क्रूर आणि नीच चेहरा आहे ना, तो जगासमोर आणल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. तुमच्यासारख्या बाईला शिक्षा ही झालीच पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, आणि ती मी मिळवून देणारच. धैर्य. सावी, धैर्य. माझ्यावर लई खोटे आरोप होत आहेत. धैर्य. धैर्य, मी काहीच केलं नाही हो. काहीच नाही केलं. मी जर काही केलं असेल तर तुमच्यावर जीवापाड प्रेम, तुमच्याशिवाय इतर कुणाचा विचार पण माझ्या मनात कधी आला नाही. धैर्य. माझं जग तुमच्यापासून सुरू होतं आणि तुमच्या मिठीत संपतं. धैर्य. या सावीच्या ओठांवर धैर्यांशिवाय इतर कुणाचं नाव पण नाही. न कधी तिने कुणाची वाट बघितली. तिने जर कुणाची वाट बघितली असेल ना, तर ती फक्त आणि फक्त तुमची आहे. धैर्य. तुमची सावीला एकटी पडली हो. तिनं घातलेल्या मंगळसूत्रावर वाईट सावट आलंय. तुमच्या नावाचं जे कुंकू लावलं होतं त्याच्यावर शंका घेतली गेली. जे मन तिने तुम्हाला दिलंय त्याला काळं म्हटलं गेलंय. तुमच्या नावावर तिने जे आयुष्य केलं होतं त्याला कलंक म्हटलं गेलं. धैर्य. त्याला कलंक म्हटलं गेलं. त्याला कलंक म्हटलं गेलं. धैर्य. तुमच्या साथीची गरज आहे मला. धैर्य. प्लीज माझी साथ द्यायला या. मी वाट बघते तुमची. धैर्य. कारण आता ही लढाई फक्त सावीची नाहीये, आपल्या पावित्र्यावर विश्वास असणाऱ्या, आपल्या नवऱ्याचं प्रेम जगण्यात माळणाऱ्या त्या प्रत्येक बाईची आहे. धैर्य, मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज धैर्य, माझी मदत करा. मी वाट बघते तुमची. धैर्य. प्लीज माझी मदत करा. धैर्य. प्लीज. धैर्य. सावे, सावे बघ, काय पण होऊ दे, पण ही केस आपण नक्की जिंकणार. बघ तू. होय सावे. सावे, आता फक्त आपल्याला लढत राहायला पाहिजे. सावी मॅडम,
धीर धरा. अहो ही तर सुरुवात आहे. या सुनावणीत तुम्हाला बरंच काही सहन करावं लागणार आहे. आज जे झालं त्यापेक्षा उद्या कदाचित जास्त प्रेशर तुम्हाला केलं जाईल. तुम्हाला सतत उचकावण्याचा, तुमचा धीर तोडण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही धीर सोडू नका. खंबीरपणे उभे राहा, लढत राहा. सावे, बस झालं हे समजा. तू चल घरी चल. आता अजून तुला कोणी पण काय पण बोललं ना, तू माझ्याच्याने नाही सहन व्हायचं का? तू चल. होय सावे, अजिबात भगवाना झालंय जे काय चाललंय ते. चल तू घरी चल. नाही, मी असं धीर सोडून चालणार नाहीये. माझ्या अंगात माझ्या पप्पांचं रक्त आहे. भाऊंचे संस्कार आहेत माझ्यावर. माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत, हे मी सिद्ध करूनच राहणार. त्या वाईट लोकांना मी असं जिंकू नाही देणार आहे. आई, आता मी घरी नाही येऊ शकत. अगं पण आई, धैर्य तिकडे एकटेच आहेत. मला जावं लागणार. आणि ते इकडे आले नाहीत म्हणजे नक्कीच त्यांना बरं वाटत नाही. त्यांना माझी गरज आहे. मला जावं लागेल. येते मी. धैर्य. सावी मुजुमदार यांच्याबद्दल खूप सारे प्रश्न निर्माण झाले. आपण पाहू शकता दामिनी मुजुमदार यांच्यावर त्यांच्या सुनेने केलेल्या कृत्यामुळे तोंड लपवण्याची वेळ आली आहे. मी माझ्या सावीला चांगलंच ओळखतो. ती निर्दोष आहे. आणि ही गोष्ट मी अख्ख्या जगाला मान्य करायला लावणार. आणि त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तरी मी ते करीन. मुर्दाबाद मुर्दाबाद सावी मुजुमदार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद सावी मुजुमदार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. सावी मुजुमदार मुर्दाबाद. अंगदला न्याय. मिळालाच पाहिजे. अरे अंगदला न्याय. मिळालाच पाहिजे. सावी मुजुमदार. हाय हाय सावी मुजुमदार. हाय हाय. सावी मुजुमदार, खूप प्रेम होतं ना तुमचं तुमच्या नवऱ्यावर. काय झालं त्या प्रेमाचं? प्रेम संपला आणि दुसरीकडे मन गुंतला. स्वतःच्या स्वार्थासाठी एका तरुणाला फसवताना लाज नाही वाटली? त्याचा फायदा उचलताना कायद्याची भीती नाही वाटली? खरोखर तुमच्या त्यांनी अंगदमध्ये काही संबंध होते का? बोला सावी मॅडम, बोला. कारण की आज अख्ख्या कोल्हापूरला तुमच्या उत्तराची अपेक्षा. मॅडम बोला, मॅडम बोला. तिला वाटत असेल हे असे काहीतरी ते ब्लॉग्स का काय ते बनवून कोल्हापूरकरांच्या मनात तिने जागा मिळवली असेल, त्यांचं प्रेम मिळवलं असेल. पूर्ण सपोर्ट असेल कोल्हापूरकरांचा.
पण तसं नाहीये. आता तिला कळेल की लोकांचा राग काय असतो ते. होय की नाही, सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स आणि प्रत्यक्षात असलेली लायकी यात जो फरक असतोय ना, तो आता तिला समजणार. मुजुमदार म्हणजे काय चेष्टा वाटली होय? ती साविकाने स्वतःला लय शहाणी समजत होती. आता भोग म्हणा आपल्या कर्माची फळं. बोल गं हिरा. आत्या प्लीज तुम्ही लवकर घरी या. अगं काय झालं? धैर्य माझं काही एक ऐकत नाहीये. ते ना सावीला भेटायचंय म्हणून कोर्टात चाललेत. अगं जरा शांत होशील का? बरं ऐक, तू त्याला घरातनं बाहेर पडून देऊ नकोस. हो आत्या, तुम्ही लवकरात लवकर घरी या. अगं हो, आम्ही येतोय. हा, थांबव त्याला. भास्कर, गाडी घराकडे घे पटकन. काय झालं? धैर्य बाहेर पडतोय सावीला भेटायला. पळव गाडी पटकन. सावे बस पटकन. इथं जास्त वेळ थांबायला नको, पुढे काय होईल सांगता येत नाही. बस पटकन. अरे पण आईला असं एकटं कसं सोडून जाऊ मी? अगं काकीला काय नाही होत, ही आहे ना तिच्यासोबत, तू बस. अगं तू माझी नको काळजी करू, रिधा आहे माझ्या बरोबर. तू जा बाई लवकर. सावे आई कागद जा लवकर, निघ. मी आई तर सांगितलं ना तुला, निघ लवकर. धैर्य काय करताय तुम्ही? धैर्य धैर्य तुम्ही आराम करा. धैर्य वर चला. धैर्य तुम्ही खाली कशाला आलात? धैर्य चला वर. धैर्य तुम्हाला बरं वाटत नाही? धैर्य ऐका ना माझं. धैर्य प्लीज. धैर्य प्लीज माझं ऐका ना. धैर्य धैर्य माझं ऐका ना. धैर्य 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 धैर्य, अरे कुठे चाललास तू? अरे तुझी अवस्था बघ. मला सावीकडे जायचंय. मी सावीकडे चाललोय. कुठे कुठे आहे ती? तिला तिला गरज आहे माझी. मला जायला पाहिजे. ती सावी, मी येतोय. धैर्य, अरे अरे तुझी अवस्था बघ काय आहे ती. हा, आणि सावी येते ना, सावी येते माग ना. तो आज चल बघू, चल. हो होय बघ, मी तुला सगळं सांगते. हा, सावी कुठे मी सांगते. चल. सावकाश सावकाश सावकाश. सावी येते. हा, तू चल. सावकाश. मला, अरे काय अवस्था झाली तुझी. मला भेटायचंय तिला. बस बस बघू. शांत. सावीला कुठे सोडलं? तिला तिला गरज आहे माझी. आणि तिला तिला असं सोडून कसं आलात तुम्ही? सोबत का नाही आणलं साबीर? बाद झालं धैर्य. सकाळपासून बघते सावी सावी सावी. एवढा विचार करायची गरज नाही तिचा. सावी कुठे? अरे हे बघ धैर्य, मला कळतंय त्या मुलीबद्दलची तुझी काळजी, सहानुभूती सगळं कळतंय मला. त्या मुलीबद्दल तुझा जीव तुटतोय तेही दिसतंय मला. पण तुला कळत नाहीये रे. तुला त्या मुलीचं खरं रूप काय आहे हे माहितीच नाहीये. खरं रूप काय म्हणजे? हे बघ, मी आता तुला जे काही सांगणार आहे ना ते ऐकल्यावर तुला त्रास होणार. पण काय आहे ना, सत्य हे नेहमी त्रासदायक, कटू असंच असतं. संक्रांतीच्या दिवशी सावीने स्वतः मेसेज करून
अंगदला हॉटेलवर बोलवलं होतं. आणि आज हे कोर्टात सिद्ध झालंय